खरंच मला मला माफ करा ती, मी चुकले. पण बोल माझ्याशी. या घरची सून म्हणून, या घरची आई म्हणून हरले मी. मला वाटलं होतं तुम्ही समजून घ्याल, मला नक्की काय झालंय ते समजावून सांगाल. पण या घरात कोणीच माझ्याशी काहीच बोलायला तयार नाहीये. मी तुझे पाय धरले तरी सुद्धा तू बोलत नाहीयेस माझ्या बरोबर. तू इतका निष्ठुर नव्हतास रे आधी. मला खरंच कळत नाहीये काय झालंय. पण तुम्ही सगळेच असं वागताय म्हणजे नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक झालीये, खूप मोठी चूक. आणि त्याची शिक्षा देताय तुम्ही सगळे मला. मला मान्य आहे, मला मला सगळ्या शिक्षा मान्य आहे. मी गपचूप पडून राहीन कोपऱ्यात. ऐका, मी नाही त्रास देणार तुम्हाला. फक्त मला एका गोष्टीचं उत्तर द्या आधी. प्लीज सांग मग. ऐकायचं ना तुला? मी सांगते. आजींना तू मारलास. तू जीव घेतलास आजींचा. हो तू. आजी निरपराध होत्या आणि तू त्यांचा जीव घेतलास. नाही, मी 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 आईंना कसं मारेन? सासू असलं तरी आईसारखं प्रेम होतं माझं त्यांच्यावर. मी कसं मारेन? आणि मी 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 कोणालाही का मारेन आधी? बरं होणार पाय. थांब थांब थांब, रडू नकोस, होणार बरं ग. मुरगळला ना पाय? अशी कशी का पडतेस? नको रडूस, बरं वाटेल. थांब जरा. उठ इथून. उठ इथून. सांगितलेलं कळत नाही तुला? इंद्राणी मॅडम, अहो ती पडली जिन्यावरून, लागलंय तिला खूप. मुरगळला ना पाय. प्लीज एक काम करता का, किचन मध्ये स्प्रे आहे, देता का आणून? मारायला हवंय, तर सुजणार पाय. कुठे का धावपळ करत असतेस? कुठल्या विचारत असतेस आणि तू? किती वेळा सांगितलंय तुला मी, जपून जायचं, पण ऐकायचंच नाही ना. तेजसला सांगी ना, मग चांगला ओरडेल तुला. आहे कुठे तो? कधी येणार आहे? कुठे गेलाय? तुला सांगितलेलं कळत नाही? इथून उठ. सॉरी. सॉरी, मी 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 खरंच विसरूनच गेले की आता मी माझ्या माणसांची काळजी नाही घेऊ शकत. मी आणते स्प्रे.
मारा, कारण स्प्रे मारायला हवाय, नाहीतर पाय सुजे. नक्की काय झालं ते सांग मला. न घाबरता सांग. आजोबा मी वरून खाली आले आणि त्या समोरच होतात. मी खूप खूप घाबरले आणि पडले इकडे. नेत्रा घाबरू नको. स्माइल ठेव. काही होणार नाहीये. हे बघ, तुमचं बाळ. दुसराच महिना चालू आहे.